नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे वाक्यातील उपयोग पाहणार आहोत. श्री गणेशा करणे, अर्थ सुरुवात करणे. गणेश पूजनाने कोणत्याही कार्याचा श्री गणेशा करतात. अनुमान करणे, अर्थ तर्क करणे. वेधशाळेने अनुमान केल्याप्रमाणेच यंदा पाऊस पडला. अवाक होणे, आश्चर्यचकित होणे किंवा थक्क होणे. सर्कशीतल्या मुलींचे काम पाहून मी अवाक झालो. आकांड तांडव करणे, रागाने आदळापट करणे. आईने सिनेमाला जाऊ दिले नाही म्हणून सुधाने आकांड तांडव केले. अबाधित राहणे, अर्थ अडथळा येऊ न देणे. लोकांचा भाषण स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. अनुकंपा वाटणे, अर्थ दया वाटणे. म्हाताऱ्या माणसाला हातगाडी ओढताना पाहून कोणालाही अनुकंपा वाटेल. अवकाळा येणे, वाईट दशा येणे. आजारपणामुळे त्यांच्या घराला अवकाळा आली आहे. अढी धरणे, एखाद्याविषयी मनात विरोधी भाव धरणे. कुणाविषयी अढी धरून वागल्याने आपलेच नुकसान होते. अन्नास लावणे, उपजीविकेचे साधन मिळवून देणे. माधवरावांनी सुरेशला अन्नास लावले म्हणून त्याचे कुटुंब आता सुखात आहे. आकाश फाटणे, चारही बाजूंनी संकट येणे. बेकारी, महागाई, त्यातच आजारपण आल्याने सुधीरला वाटले जणू आकाशच फाटले आहे. आकाश पाताळ एक करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. सध्या नोकरी मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करावे लागते. आग लावणे, भांडण लावणे. सासू सुनेत आग लावून देऊन लोकांना मजा पाहायला आवडते. आग पाखडणे, रागावून बोलणे. सुमित्राबाईंनी राधावर चांगलीच आग पाखडली. आचारी का बिचारी होणे, दिनवाणी होणे किंवा दारिद्र्य येणे. सगळ्या मुलाच्या वस्तू चोरीला गेल्यामुळे नीता आचारी का बिचारी झाली. आयास सायास करणे, अतिशय प्रयत्न करणे. आपल्या मुलांचे चांगले व्हावे यासाठी आईवडील आयास सायास करतात. आणि आस्था असणे, आपलेपणा असणे. आस्था असल्यामुळे इथल्या संस्थांना स्वयंसेवी भारतीय परदेशातूनही मदत करतात. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.